खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे पूर्णपणे प्रशासनाचं फेल्युअर आहे अशी सरकारचं फेल्युअर आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तर एक मोठी बातमी येते, लवासामध्ये दरड कोसळून दुर्घटना घडली आणि या दरडीखाली 2 व्हिला गाडले गेलेत। व्हिलामध्ये राहणारे 2 ते 4 लोक सध्या बेपत्ता आहेत अशी माहिती मिळते। एक मोठी बातमी, पुण्याजवळच्या लवासामध्ये दरड कोसळली आणि ही दरड कोसळून दरडीखाली 2 व्हिला गाडले गेलेत। लवासा या ठिकाणी असलेले मोठमोठे विलाज आणि काय तिकडचं सगळी परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे। मात्र या विलामध्ये राहणारे 2 ते 4 लोक सध्या बेपत्ता असल्याची माहिती मिळते। दरड कोसळली आहे लवासामध्ये। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत। गोविंद, कोणत्या भागात कोसळलेली ही दरड, काय तिकडचे अपडेट आहेत? आता 2 व्हिला कोणते याच्या खाली गाडले गेलेत? लवासा सिटी आपल्याला माहिती आहे अत्यंत उच्चभ्रू इथे नागरिक राहतात आणि सकाळी घडलेली ही घटना आहे असं एका प्रत्यक्षदर्शींनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली। लवासाकडे जाणारे जे सगळे रस्ते आहेत तामिनी घाटातून तिथे सुद्धा दरड कोसळल्याने मदत कार्य पोहोचायला वेळ लागतो आहे। खरं तर 2 व्हिला गाडल्या गेले, त्यातले 2 ते 4 जे नागरिक आहेत ते बेपत्ता असल्याचं तिथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे आणि इथपर्यंत आता प्रशासन पोहोचू शकेल का ही मोठी जिकिरीची बाब झालेली आहे। खरं तर पहाटेपासून इथे पावसाचा जोर जो आहे तो वाढला होता, मात्र 2 दिवसापासून हा सगळं जे लवासा क्षेत्र आहे आपल्याला माहिती आहे की अतिवृष्टी या ठिकाणी होत असते आणि म्हणूनच इथे प्रशासनाने अगदी काळजी घेणं गरजेचं होतं। ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये जो आपल्याला तिथला प्रत्यक्षदर्शी सांगतो आहे की प्रत्येक ठिकाणचा लवासाकडे जाणारा जो रस्ता आहे, विलाकडे जाणारा जो रस्ता आहे तो दरडी कोसळल्यामुळे जवळपास माती ढासळल्यामुळे पूर्णतः चिखलमय झालेला आहे आणि तिथे आता प्रशासन पोहोचू शकेल का, मदत कार्य पोहोचू शकेल का, हे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अर्थातच या सगळ्या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्यामुळे अजून प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। मात्र आपल्याला जी माहिती मिळते, जे दृश्य बघतोय ते आपण लवासा परिसरातले आहेत आणि इथे 2 विला जे आहेत त्यांच्यावर दरडी कोसळून त्यातली काही नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। गोविंद, मात्र लवासातलं हे एक्झॅक्ट लोकेशन कुठलं आहे किंवा या विलाचे मालक कोण, कोणाच्या मालकीचे हे 2 विला, तिथे कोण होते 2 ते 4 जण, याबद्दल काही आणखी डिटेल कळलंय का? कुठलीही माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही। तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी काही वेळापूर्वी हा सगळा व्हिडिओ पाठवलेला आहे कोणत्या परिसरात, कारण की लवासा शेकडो एकरवर पसरलेली सिटी प्रकल्प आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे उच्चभ्रू नागरिक आहेत त्यांनी आपले विला बांधलेले आहेत, त्यामुळे प्रशासन या संदर्भात काही वेळात खुलासा करेल। मात्र सध्या तरी जी माहिती मिळते त्यानुसार 2 ते 4 लोक बेपत्ता आहेत आणि दरडी कोसळत असल्यामुळे तामिनी घाटातून जाणारे जे रस्ते आहेत लवासाकडे ते सुद्धा बंद झालेले आहेत। त्यामुळे प्रशासन किती लवकर इथे पोहोचेल आणि या सगळ्या संदर्भात खुलासा करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र लवासामधली परिस्थिती जी आहे ती नक्कीच हाताबाहेर जाताना दिसते आहे। रस्त्यावरून माती मिश्रित आणि दगड मिश्रित पाणी वाहताना दिसतंय, त्यामुळे पावसाची तीव्रता देखील लक्षात येते। आज सकाळी घडलेली दुर्घटना। गोविंद, अजून पाऊस कसा आहे तिथे? अर्थातच हा सगळाच जो परिसर आहे तो अत्यंत अतिवृष्टी होणारा परिसर आहे। लवासा सिटी अतिशय आपल्याला माहिती आहे निसर्गाच्या कुशीमध्ये वसवल्या गेली होती आणि शेकडो एकरवरचा हा प्रकल्प आहे। इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विलास जे आहेत ते आहेत। लवासा सिटीकडनंही या संदर्भातला अजून कुठलाही अधिकृत खुलासा आलेला नाही। मात्र तिथून जे व्हिडिओ पाठवण्यात आलेले आहेत प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार 2 विला जे आहेत ते दरडीखाली आलेले आहेत, त्यातली 2 ते 4 नागरिक बेपत्ता आहेत। त्यामुळे प्रशासनाला या संदर्भामध्ये तातडीने हालचाली करून तिथे मदत कार्य पोहोचवणं अपेक्षित आहे। मात्र लवासाकडे जाणारे अनेक रस्ते बंद असल्यामुळे किती वेळात तिथे मदत कार्य पोहोचेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। परिस्थिती जी आहे ते पावसाचा जोर कायम आहे आणि सातत्याने पाऊस तिकडे कोसळतोय। त्याचबरोबर डोंगराळ भागामध्ये हा सगळा परिसर असल्यामुळे डोंगरावरील माती जी आहे ती खाली येते, झाडं पडीच्या ज्या घटना आहेत त्याही या ठिकाणी घडत आहेत। त्यामुळे जितका उशीर होईल तेवढं मदत कार्याला अडचणी निर्माण होतील आणि तातडीनं त्यामुळेच मदत कार्य पोहोचवावं असं तिथल्या नागरिकांचं रहिवाशाचं म्हणणं आहे। बिलकुल गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी। आणि हा उताराचा रस्ता दिसतोय त्याच्यावरून पूर्ण फोर्सफुली हे पाणी वाहत आहे आणि ते देखील माती मिश्रित आहे। ज्या वेळेला दगड माती खाली येतं पावसाबरोबर आणि त्यावेळेला हे असं लाल पाणी वाहत असतं, अर्थात हे माती मिश्रित पाणी आहे, त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की ठिकठिकाणी दरड कोसळलेली असेल आणि अशीच काही दरड कोसळल्यानंतर ती त्या लवासा इथल्या 2 विलावरती कोसळल्याची माहिती मिळते। दुसरीकडे पालकमंत्री अजित पवार हे कंट्रोल रूम मध्ये किंवा मंत्रालयामध्ये बसून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। अजून अजित पवार यांच्याकडून कोणतं स्टेटमेंट आलेलं नाहीये, नेमकी काय परिस्थिती आणि कशा पद्धतीने बचाव करा किंवा मदत कार्य केलं जातंय। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतची जी काही एक्सक्लुझिव्ह बातचीत केली, संवाद साधला, यामध्ये त्यांनी NDRF रवाना करण्यात आले अशी माहिती दिली। मात्र प्रत्यक्षात कुठे आमच्या प्रतिनिधींनी
आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत, मात्र अजूनही एनडीआरएफ प्रत्यक्ष पोहोचलेला नाही अशीच माहिती मिळते. अग्निशमन दलाचे जवानच तिथे रेस्क्यू ऑपरेशन करतायत. काही थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना काय म्हटलं होतं पुन्हा एकदा ऐकूयात.